बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण बाबा पदमनजी यांच्याविषयी माहिती बघितली. बाबा पदमनजी यांना मराठी ख्रिस्त आधुनिक वाङ्मयाचे काय म्हणलं जातं, जनक म्हणलं जातात. त्यांनी यमुना पर्यटन सारखी कादंबरी लिहिली, स्त्रियांच्या दुःखावरती लक्ष टाकण्यासाठीची. त्यांनी वेगवेगळ्या नियतकालिकांचं संपादन केलं, जसं की आपल्याला कुटुंबमित्र असेल, त्याच्यानंतर सत्यवादी असेल, सत्यदीपिका असेल. त्यानंतर या वेगवेगळ्या अ, का नियतकालिकांचं संपादन करणारे आपण बाबा पदमनजी यांच्याविषयीची माहिती बघितली. 3 सप्टेंबर 1854मध्ये त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारलेला पाहायला मिळतो. 1857मध्ये त्यांनी आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतलेला पाहायला मिळतो. तर ह्या गोष्टी आपण त्यांच्याविषयी बघितल्या. आपला आता पुढचे जे महत्त्वाचे समाजसुधारक आपल्याला बघायला मिळतात, ते समाजसुधारक आहेत कोण? तर रा. गो. भांडारकर. तर त्यांचा कालावधी 1837 ते 1925 असा पाहायला मिळतो. तर बघा, जीवनपरिचय जर बघितला तर 6 जुलै 1837मध्ये मालवण, सिंधुदुर्ग इथं त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. आडनाव होतं त्यांचं, मूळचं नाव होतं ते म्हणजेच काय, पत्की हे आडनाव होतं, पण पर्वत खजिन्याचे अधिकारी म्हणून त्यांना भांडारकर असं काय मिळालेलं आहे, उपनाव मिळालं, आणि तेच पुढं प्रसिद्ध झालेलं पाहायला मिळतं. शिक्षणाचा विचार केला तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA केलेलं आहे, आणि जर्मन विद्यापीठातून आपल्याला PhD केलेली पाहायला मिळते. प्रसिद्धी कशामुळे आहे बघा, धर्म आणि समाजसुधारक, भाषातज्ञ आणि प्राचीन इतिहास व प्राच्य विद्या संशोधन आणि संस्कृत पंडित म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळालेली पाहायला मिळते. समाजसुधारक म्हणून जर त्यांचं कार्य बघितलं तर ते महत्त्वाचं म्हणजेच कोणतं आहे बघा, प्रार्थना समाजाशी निगडीत होते, स्थापनेत सहभागी होते. त्याच्यामध्ये त्यांनी समाजाची तत्व, उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा काय आहे ती ठरवलेली पाहायला मिळते. बघा, याच्यावरती आपण सिंगल लाईनर क्वेश्चन काय करू शकतो, फ्रेम करू शकतो. तो म्हणजेच काय, तर प्रार्थना समाजाची तत्वे, उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा ठरवण्याचं काम कोणी केलं? तर प्रार्थना समाजाच्या तत्व, उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा ठरवण्याचं काम हे राघव भांडारकर यांनी केलेलं बघायला मिळतं. भांडारकरांचं मूळचं आडनाव काय? तर पत्की हे त्यांचं मूळचं आडनाव आपल्याला बघायला मिळतं. तर हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतार कल्पना, बहुदेवतावाद यांना त्यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला पाहायला मिळतो. तर बघा, सामाजिक सुधारणामध्ये त्यांनी बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, संमती वयाचा कायदा, स्त्री शिक्षण प्रोत्साहन, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा या वेगवेगळ्या समाज सुधारणांमध्ये काम केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, मुंबई व्यावसायिक आणि शैक्षणिक कार्य जर विचारात घेतलं तर मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य म्हणून काम केलं. SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झालेले आहेत, आणि 1911मध्ये त्यांना सर किताब देण्यात आलेला आहे. राघव भांडारकर यांना सर किताब कोणत्या साली देण्यात आलेला आहे? तर 1911मध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, प्राच्य विद्या संशोधन म्हणून त्यांनी 1917मध्ये पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर स्थापन केलं. स्थापना आणि सहभागामध्ये श्रीपाद कृष्ण बेलवलकर, डॉक्टर कुर्तकोटी आणि न. गो. सरदेसाई होते. 1874मध्ये लंडन प्राच्य अभ्यास विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेले पाहायला मिळतात. तर बघा, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग बघायला मिळतो. तर बघा, भांडारकरांच्या या पद्धतीच्या प्राच्यविद्या संशोधनामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा बघायला मिळतो, आणि प्राच्यविद्या संशोधनामध्ये त्यांनी केलेलं हे मोलाचं कार्य आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होणारे कोण होते? श्रीपाद कृष्ण बेलवलकर होते, कुर्तकोटी होते, सरदेसाई होते. प्राच्य अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचा ग्रंथलेखनाचा जर विचार केला तर हिस्टॉरिकल आणि रिलिजियस स्टडीज त्यांचा खूप होता, आणि त्यानुसार त्यांनी पहिला ग्रंथ आपल्याला लिहिलेला बघायला मिळतो, तो हिस्ट्री ऑफ डेक्कन. त्याच्यानंतर वैष्णविझम, शैविझम अँड मायनॉर रिलिजियस सिस्टम, पीपल इन द आर्ट ऑफ हिस्ट्री आर्ट हिस्ट्री ऑफ इंडिया, आणि कलेक्टेड वर्क ऑफ RG भांडारकर हे त्यांचे खूप महत्त्वाचे ग्रंथ पाहायला मिळतात. महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांच्याबद्दलच्या गोष्टी जर लक्षात ठेवायचं झालं तर धर्म आणि समाज सुधारक म्हणून
मूर्तिपूजा, अवतार कल्पना आणि बहुदेवता यांना विरोध केलेला पाहायला मिळतो. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा यांना पाठिंबा दिलेला. आता लक्षात ठेवायचं, देवदासी प्रथा वगैरे यांना पाठिंबा म्हणण्यापेक्षा येतात आपण जर पाठिंबा विचारात घेतला तर याच्यामध्ये काही गोष्टींना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध या गोष्टींना, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा मोडून काढण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो. प्राच्य विद्या संशोधनाचे जनक बघा, आपल्याला वेगवेगळे जनक बघायला मिळत आहेत. बाबा पद्मनजी हे आपल्याला काय बघायला मिळतात, तर मराठी ख्रिस्त आधुनिक वाङ्मयाचे जनक बघायला मिळतात. तसे आपल्याला आपण जर राघव भांडारकरांचा जर विचार केला तर आपल्याला ते प्राच्य विद्या संशोधनाचे जनक जागतिक स्तरावर त्यांनी काय केलेलं आहे, तर प्रतिनिधित्व केलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच आपण जर विचारात घेतलं तर याच्यामध्ये मुंबई पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा शैक्षणिक त्यांनी नेतृत्व केलेलं बघायला मिळतं. जागतिक स्तरावरती त्यांनी प्राच्य विद्या संशोधनाचं काम केलेलं पाहायला मिळतं. तर या गोष्टीमुळं आपल्याला बघा एक ते महत्त्वाचे काय बघायला मिळतात, तर बघा यानंतर एक महत्त्वाचे आपल्याला समाजसुधारक बघायचे ते म्हणजेच मोरोबा कान्होळेकर. आपण आत्ता बघा याच्यामध्ये कोणाचा विचार केलेला आहे, तर राघव भांडारकर यांचा विचार केलेला. राघव भांडारकर आपल्याला प्रार्थना समाजाशी रिलेटेड होते. त्यांच्यानंतर त्यांचा कालावधी आपल्याला 1837 ते 1925 पर्यंतचा बघायला मिळतो. मालवणमध्ये जन्म आहे. भांडारकर का नाव मिळालं, जुनं नाव काय होतं, पदकी होतं. त्याच्यानंतर त्यांनी प्रार्थना समाजाचे तत्वे उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा ठरवलेल्या होत्या. बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, संमती वयाचा कायदा, स्त्री शिक्षण प्रोत्साहन अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 1911 मध्ये त्यांना सर पदवी मिळालेली बघायला मिळतं. त्यानंतर एसएनडीटी विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये सदस्य होते. त्याच्यानंतर त्यांना म्हणजेच प्राच्यविद्या संशोधनमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा होता. त्यांनी लिहिलेले वेगवेगळे ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजेच कोणते, हिस्ट्री ऑफ डेक्कन असेल, वैष्णविझम असेल, शैविझम असेल आणि वैष्णविझम, शैविझम, मायनर रिलिजियस सिस्टम असेल, पीपल इन द आर्ट हिस्ट्री ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क ऑफ RG भांडारकर असे आपल्याला त्यांचे ग्रंथ बघायला मिळतात. त्यांनी प्राच्यविद्यामध्ये केलेला खूप मोठ्या पद्धतीचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सहभाग, त्यामुळे त्यांना प्राच्यविद्या संशोधनाचे जनक असं म्हटलं जातं. पुढल्या लेक्चरमध्ये आपण मोरोबा कान्होबा विजयकर यांचा काय करणार आहोत, विचार करणार आहोत.